नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न असा दिला आपल्याला, इंग्रजी अक्षरमालेतील के या अक्षरापासून डावीकडील 7वे अक्षर कोणते? आता बघा, इंग्रजी अक्षरमाला बघूया। इंग्रजी अक्षरमाला आता याच्यामध्ये विचारलंय के या अक्षरापासून डावीकडे। मग बघा बरं, के कुठे आहे? तर के इथे आहे। मग त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे आपली डावी बाजू, तीच या केची पण डावी बाजू, डावीकडील 7वे अक्षर कोणते? मग बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं। मग 7वं अक्षर कोणतं आहे? तर डी आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी। पुढचा प्रश्न, या संख्या मालिकेतील 2 अंकी वर्गसंख्यांची बेरीज किती? आता बघा, याच्यामध्ये अनेक वर्गसंख्या आहेत, पण आपल्याला फक्त 2 अंकी वर्गसंख्यांची बेरीज करायची आहे। मग बघा, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64 आणि 2चा वर्ग 4। आता पुढे शून्य असला तरी 4 ही एकच अंकी संख्या आहे, पुढे शून्य असल्यावर त्याला धरलं जातं का? नाही, म्हणजे 4 ही 2चा वर्ग आहे। मग बघा, या 5 संख्यांची आपण काय करूया? बेरीज करूया। मग बघा, पहिल्यांदा आहे, सॉरी, ह्याच्यामध्ये 4 येणार नाही, काय येणार नाही? कारण 2 अंकी संख्या हवेत। ही एक अंकीच संख्या आहे ना, 0 4 असलं तरी ही एक अंकी संख्या, म्हणून मी ही घ्यायची नाही। मग बघा बरं, 16 अधिक 25 अधिक 36 आणि अधिक 64 यांची बेरीज करूया। 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, हाताला 2, 6 आणि हे 3 9, 10 11 12 आणि हातचा 2, 12 13 14, किती आली आपली बेरीज? 141। मग बघा बरं, 141 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 141। पुढचा प्रश्न बघा, पर्यावरणवादी या शब्दातील मधल्या अक्षरापासून समान अंतरावर नसणारी अक्षरांची जोडी खालीलपैकी कोणती? मग बघा बरं, पर्यावरणवादी हा शब्द, याचं मधलं अक्षर कोणतं? इकडे 3 आणि इकडे 3 अक्षर, मध्ये आहे र हे अक्षर, याला आपण डबल क्लिक करूया, म्हणजे डबल असं अधोरेखित केले। आता बघा, रिया आणि वा, बघा इकडून मधल्याच्या 1 2 नंबरला आणि 1 2 नंबरला, म्हणजे हे समान अंतरावर आहे। व आणि न सुद्धा बघा, व इथे आणि न इथे, म्हणजे रच्या लगतची 2 अक्षर आहेत। प आणि दी बघूया, प इथे आणि दी इथे, म्हणजे ही पण लगत, म्हणजे समान अंतरावर आहेत। पण र आणि वा बघा, र तर मधलंच अक्षर आहे आणि वा तर इकडचं आहे, मग हे येईल का समान अंतरावर? नाही। मग कोणतं येणार नाही? तर पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा व पर्यायाचा गोल रंगवा। आता याच्यामध्ये बघा, ह्या गोलामध्ये बाण आहेत, मग याचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपला कोणता गटात न बसणारं आकृती आहे? बघा बरं, बघा इथे आतमध्ये जो बाण आहे, बाणाचं जे शेवटचं असं टोक आहे त्याच्याबरोबर हे आहे, बरोबर आहे, म्हणजे या बाजूने असं, ठीक आहे। बघा, या बाजूने, ठीक आहे की नाही, म्हणजे हे दोन्ही विरुद्ध बाजूला आहेत असं। आता इथे बघा, हे इथे आहे का? हे टोकाला समोर 2 टोकं समोरच येत आहेत, तसं इथे कसं होतंय? विरुद्ध दिशेला ही टोकं येत आहेत, है की नाही इथे? तसं बघा, इथे सुद्धा हे विरुद्ध दिशेला, म्हणजे याच्या इथून हा असा, म्हणून मी ते पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आकृती आहे। पुढच्या बघा, संख्या दिल्यात 4624, 7321, 6536 आणि 5945। आता बघा, पहिले 2 संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला ही संख्या मिळते, 4 × 24, 7 × 21, 6 × 30, 5 × 9 45। आता बघा, 6 × इथे 30 पाहिजे होतं, पण इथे 36 आहे, मग हे योग्य आहे का? नाही आहे, यांचा गुणाकार तो नाही आहे, म्हणून मी ते गटात न बसणारी संख्या आहे 6536। पुढचा प्रश्न बघा, 16/5, 25/8, 22/7 आणि 17/7
6. आता याच्यामध्ये काय करूया आपण, 5चा पाढा 16च्या जवळपास म्हणूया. 5च्या पाढ्यामध्ये 16 नाही आहेत, पण त्याच्या जवळची संख्या बघा. 5 त्रिक 15 बघा, 5 त्रिक 15 अधिक 1 आहे, म्हणजे छेदाची 3 पट आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलं आहे. 5 त्रिक 15, 15 आणि 1 16. आता बघा 8ची 3 पट अधिक 1, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25. ठीक आहे. आता बघा 7ची 3 पट अधिक 1, म्हणजे प्रत्येकाला 3, प्रत्येकाच्या छेदामध्ये छेदाची 3 पट आणि त्यामध्ये 1 मिळवलं आहे. मग 7 त्रिक 21, 21 आणि 1 22, 22/7. आता 6ची 3 पट 6 त्रिक 18 आणि 18 बघा, 6 त्रिक 18, 18मधून 1 गेला की 17 येतात, म्हणजे सगळीकडे 3 पट आणि अधिक 1 आहे, पण इथे मात्र काय आहे, 3 पट आणि वजा 1 आहे, म्हणजे हे कसं आहे, वेगळं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. संजय, अजय, विजय यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 48 वर्ष होती, तर आणखी 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? बघा, संजय, अजय आणि विजय हे 3 जण आहेत. आता इथे काय सांगितलं आहे, यांची 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 48 वर्ष होती. आता बघा, आधी आपण आजचे वय काढूया. मग आजचे वय काढण्यासाठी काय करायचं, 4 वर्ष पुढे जायचं. मग याचं 4 वर्ष, याचं 4 वर्ष आणि याचं 4 वर्ष, मग 4 त्रिक 12, बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय विचारलं आहे, आणखी 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती आहे. मग आपण आधी यांची बेरीज करूया. 8 आणि 2 10, हाताला 1, 4 5 6, किती आली बेरीज त्यांची? आजच्या वयामध्ये 60 वर्ष बेरीज झाली, पण आपल्याला 3 वर्षांनी पाहिजे. 3 वर्षानंतर मग बघा इथे हे 3 वाढले, याचे पण 3 वाढले आणि याचे पण 3 वाढले, कारण 3 वर्षानंतर हे तिघंही 3-3 वर्षांनी मोठे होणार. मग 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. मग इथे काय करूया आपण, 9 मिळवूया. मग ह्यांची बेरीज किती आली? 69. मग बघा बरं, 69 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 69 वर्षे. बघा खूप सोपा प्रश्न आहे. पवन कार्तिकपेक्षा उंच आहे, पण सम्मेद इतका उंच नाही. सम्मेदपेक्षा श्रीयत उंच नाही, पण सम्मेद राघवपेक्षा बुटका आहे, तर सर्वात उंच कोण? ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेस या पद्धतीने जेवढे मुलं आले तेवढ्यांची इथे नावं लिहायची या पद्धतीनं. आता काय सांगितलं आहे तसं माहिती लिहायची. पवन कार्तिकपेक्षा उंच आहे, म्हणजे हा पवन आहे तो कार्तिकपेक्षा कसा आहे, उंच आहे, म्हणजे कार्तिक लहान आहे याच्यापेक्षा. पण पवन आहे तो कार्तिकपेक्षा उंच आहे, पण सम्मेद इतका उंच नाही, म्हणजे हा सम्मेद आहे तो पवनपेक्षा कसा आहे, उंच आहे. सम्मेदपेक्षा श्रीयस उंच नाही, म्हणजे सम्मेदपेक्षा श्रीयस उंच नाही, म्हणजे तो छोटा आहे, याच्यापेक्षा छोटा आहे. पण सम्मेद राघवपेक्षा बुटका आहे. हा सम्मेद आहे तो राघवपेक्षा कसा आहे, बुटका आहे, म्हणजे राघव सम्मेदपेक्षा उंच आहे. तर विचारले आपल्याला सर्वात उंच कोण. मग बघा बरं या ग्राफमध्ये सर्वात उंच कोण आहे, राघव. म्हणून आपले इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राघव. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.